पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात मान्सूनपूर्व पाऊस आज थोड्या वेळापूर्वी पडला. साधारण 1 तास असा एवढा कडाक्याचा मेघगर्जना होत्या आणि खूप प्रमाणात विजा कडकडत होत्या. त्यामध्ये एक भोर शहराजवळ असलेल्या उतरवली गावाजवळ एक अपघात घडलेला आहे. वीज पडून एका तरुणाचा मृत्यू झालेला आहे आणि 2 ते 3 तरुण जखमी आहेत. भोरच्या नायब तहसीलदार घोरपडे आपल्याबरोबर आहेत. या ज्या ठिकाणी अपघात घडला आणि जिथे हे रुग्ण आणले त्या ठिकाणी भेट द्यायला आलेले आहेत, माहिती घ्यायला आलेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नक्की काय परिस्थिती आहे. मॅडम काय सांगाल, नक्की काय घडलं आणि नक्की काय परिस्थिती? साधारण 1 तासाभरापूर्वी मुसळधार पाऊस झालेला होता. मेघगर्जनेसह त्याच्यामध्ये गाराही पडल्या आणि वीज पडली. 4 व्यक्ती होत्या की ज्या 2 मोटरसायकलवर अतिटखिंडीतून भोरकडं आपल्याकडे येत होत्या उतरोली मार्गे. तर त्या उतरोलीवरनं पुढे येत असतानाच त्यांच्या अंगावरती वीज पडलेली होती. 2 जण होते, त्यातले एक व्यक्ती आज रोजी मयत झालेले आहेत. मयत आहे त्यांचं नाव आहे शंकर किसन काटकर, वय 25. या व्यक्तीची त्याच्यामध्ये जागीच मयत झाले. आपण त्यांच्या PM साठी इथे शासकीय रुग्णालयामध्ये त्यांना आणलेलं आहे. बाकीच्या 3 व्यक्ती होत्या, त्याच्यामधला सागर पवार आहे, तो पण जास्त जखमी आहे. त्यांना गोरेगावकर हॉस्पिटलमध्येच नातेवाईकांनी शिफ्ट केलेलं आहे. आम्ही आता तिथेही व्हिजिट करणार आहे. आणि उर्वरित 2 जण होते ते थोडे सावध आहेत, त्यांची प्रकृती व्यवस्थित आहे. एका व्यक्तीवर आज रोजी रुग्णालयामध्ये उपचार चालू आहेत आणि वाघमारे आहेत ते व्यवस्थित आहे. आता आम्ही परिस्थितीचा आढावा घेतला, नातेवाईकांची भेट घेतलेली आहे, त्यांच्या तब्येतीबद्दल विचारपूस केलेली आहे आणि आम्ही आमची कंट्रोल रूम आहे जी जिल्हाधिकारी कार्यालयाची नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष आहे, त्या कक्षाशी तात्काळ संपर्क साधून त्यांना आम्ही या घटनेची माहिती दिलेली आहे आणि शासन निर्णयानुसार जी काही आवश्यक मदत आहे ती आम्ही त्यांना तात्काळ देणार आहोत. मॅडम, मयत व्यक्ती आहे, या आदिवासी समाजातली आहे, अतिशय गरीब कुटुंबातले हे व्यक्ती आहेत. शासनाकडनं काय यांना मदत मिळू शकते का? पुन्हा आर्थिक मदत त्या व्यक्तींना शासनाकडून नक्की देण्यात येईल. तर या होत्या भोरच्या नायब तहसीलदार घोरपडे मॅडम आणि त्यांनी सांगितलं की या मयत व्यक्तींना अतिशय गरीब समाजातले आणि आदिवासी समाजातली व्यक्ती आहे. शासनाच्या वतीने त्यांना जास्तीत जास्त मदत करायचा प्रयत्न आम्ही करू. टॉप न्यूज मराठीसाठी सारंग शेटे, भोर, पुणे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.